हं. संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये संशोधक ज्यावेळेला डेटा गोळा करतो किंवा तथ्य गोळा करत असतो, तत्पूर्वी तथ्य गोळा करण्यापूर्वी तो सॅम्पलिंग करत असतो, म्हणजे नमुन्याची निवड करत असतो. नमुन्याची निवड करण्यापूर्वी तो रिसर्च डिझाईन तयार करत असतो, संशोधनाचा आराखडा तयार करत असतो. ओके. या संशोधन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर काही वेळेला अनाहूतपणे, म्हणजे संशोधकाकडून त्याच्याकडून प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे, कळतपणे किंवा नकळतपणे काही वेळेला काही प्रकारच्या चुका होतात, चुका होऊ शकतात. ओके. या ज्या चुका आहेत त्यालाच एरर्स असं म्हणतात. ओके. आता जर या चुका डायरेक्टली किंवा प्रत्यक्षपणे सॅम्पलिंगशी संबंधित असतील, म्हणजे नमुन्याशी संबंधित असतील, नमुना निवडण्याची प्रक्रिया, ओके, नमुन्याचा वापर संशोधनाच्या पॉप्युलेशनसाठी, पॉप्युलेशन पॅरामीटर इस्टिमेट करण्यासाठी करणं, या प्रक्रियेमध्ये जर चुका होत असतील त्या चुकांना सॅम्पलिंग एरर असं म्हणतात. आणि सॅम्पल वगळता इतर प्रक्रियांमध्ये चुका होतात. उदाहरणार्थ रिसर्च डिझाईन तयार करत असताना, संशोधनाचा आराखडा तयार करत असताना, किंवा इतर स्वरूपाचे म्हणजे गोळा केलेल्या डेटाचं क्लासिफिकेशन करताना, वर्गीकरण करताना, बरोबर, त्याचे निष्कर्ष मांडताना तिथे जर काही चुका होत असतील तर त्या चुकांना नॉन सॅम्पलिंग एरर असं म्हणतात. ओके. सॅम्पलिंग किंवा नॉन सॅम्पलिंग एरर जेवढ्या कमीत कमी करता येतील तेवढी संशोधनाची प्रक्रिया अधिक चांगली होऊ शकते. आणि त्यामुळे संशोधकाला या सॅम्पलिंग आणि नॉन सॅम्पलिंग एरर कमीत कमी कराव्या लागतात, कमीत कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागतं, की जेणेकरून आपल्या संशोधनाची प्रक्रिया अचूक आणि चांगली होऊ शकेल. ओके. संशोधक हे कधी करू शकतो, ज्यावेळेला त्याला सॅम्पलिंग एरर कोणत्या आणि नॉन सॅम्पलिंग एरर कोणत्या हे ठाऊक असेल. जर त्याला सॅम्पलिंग एरर कोणत्या आणि कुठे होऊ शकतात हे जर त्याला एकदा लक्षात आलं, आणि नॉन सॅम्पलिंग एरर कोणत्या आणि त्या कुठे होऊ शकतात हे जर त्याला एकदा लक्षात आलं, तर तो त्या ठिकाणी काळजी घेऊन त्या एरर म्हणजे त्या चुका टाळू शकेल आणि आपली संशोधनाची प्रक्रिया बिनचूक आणि काटेकोरपणे राबवू शकेल, की जेणेकरून त्याचे निष्कर्ष संशोधन विश्वाला पूर्णपणे व्यवस्थितरित्या लागू होऊ शकतील. ओके. आता आपण या सॅम्पलिंग एरर आणि नॉन सॅम्पलिंग एरर समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अगोदर आपण सॅम्पलिंग एरर म्हणजे काय ते समजावून घेऊया. सॅम्पलिंग एरर सामान्यतः दोन प्रकारे उद्भवू शकतात. ओके. त्या उद्भवण्याच्या दोन शक्यता असतात. एक म्हणजे आता म्हटलं तसं सॅम्पलिंग एरर म्हणजे कोणते एरर, तर नमुना निवडीच्या प्रक्रियेशी संबंधित असणाऱ्या ज्या एरर्स आहेत, एरर्स म्हणजे चुका, त्या चुका होऊ शकतात. हातून काही चुका, संशोधकाच्या हातून काही चुका होऊ शकतात, काही चूक होऊ शकते, की चुकतं, बरोबर, काही दोष निर्माण होऊ शकतात. ह्या ज्या एरर्स आहेत या दोन सॅम्पलिंगच्या बाबतीत किंवा नमुन्याशी संबंधित या चुकांच्या बाबतीत दोन स्टेजला किंवा दोन पातळीवर चुका होऊ शकतात. ओके. एक म्हणजे सॅम्पलिंगच्या आधारे जो डेटा गोळा केलाय त्याला स्टॅटिस्टिक्स असं म्हणतात. ओके. सॅम्पलिंगच्या आधारे जो डेटा गोळा केलाय आणि त्या डेटाच्या आधारे स्टॅटिस्टिक्स कॅल्क्युलेट केलं जातं. ओके. म्हणजे सॅम्पल असतं आणि त्या सॅम्पलच्या आधारे गोळा केलेला जो डेटा असतो त्या डेटाच्या आधारे आपण त्याचे मीन, मीडियन, मोड म्हणजे मध्यगा, बहुलक यासारखे काही आवश्यक असणारे स्टॅटिस्टिकल गोष्टी आपण कॅल्क्युलेट करतो. ओके. याला स्टॅटिस्टिक असं म्हणतात. सॅम्पलच्या आधारे या सगळ्या ज्या गोष्टी आपण कॅल्क्युलेट करतो, मीन, मोड, मीडियन, स्टँडर्ड डेव्हिएशन, बरोबर ना, कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन किंवा कोएफिशियंट रिग्रेशन, जे काही आपण कॅल्क्युलेट करू ते हे सगळे जे आहेत हे सॅम्पलच्या आधारे किंवा सॅम्पल मधून उपलब्ध झालेल्या डेटाच्या आधारे केलेले आहेत. त्याला आपण सॅम्पल स्टॅटिस्टिक्स किंवा नुसतं स्टॅटिस्टिक्स असं म्हणतो. ओके. आणि या स्टॅटिस्टिक्सचा आधार घेऊन आपण पॉप्युलेशन पॅरामीटर कॅल्क्युलेट करत असतो. पॉप्युलेशन पॅरामीटर म्हणजे काय, तर पॉप्युलेशन म्हणजे संशोधन विश्व. ओके. या संशोधन विश्वाशी संबंधित जे काही घटक असतील, ज्या काही गोष्टी असतील त्याचा अंदाज आपण बांधत असतो, त्याला पॅरामीटर असं म्हणतात. उदाहरणार्थ सॅम्पलच्या आधारे समजा आपण 100 लोकांचा सॅम्पल आहे. ओके. आणि त्या 100 लोकांच्या सॅम्पलच्या वयाचा मीन आपण काढला, मध्य आपण काढला. ओके. तो मध्य आला समजा 30 वर्ष. ओके. 100 लोकांचं सॅम्पल आहे, हे सॅम्पल आहे आणि सॅम्पलचा आधार घेऊन आपण त्या प्रत्येकाकडनं जी वयाची माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली त्याची आपण सरासरी काढली, ज्याला आपण अरिथमेटिक मीन किंवा गणितीय मध्य म्हणतो, आणि तो मध्य आला 30 वर्ष. ओके. हे झालं स्टॅटिस्टिक्स. इथं वयाचं स्टॅटिस्टिक्स, एज स्टॅटिस्टिक्स झालं 30 वर्ष. आता याचा आधार घेऊन आपण पॉप्युलेशन जे संशोधन विश्व जे आहे, संशोधन विश्वामध्ये हजारो लोक असतील. ओके. आणि त्यांच्या वयाबद्दलचा जो अंदाज आपल्याला वर्तवायचा आहे त्याला पॅरामीटर असं म्हणतात. म्हणजे त्या पॉप्युलेशनचं जो वय आहे, सरासरी वय,
पॉप्युलेशनचं जे सरासरी वय असेल किंवा पॉप्युलेशन वयाचा जो मीन असेल, बरोबर, संशोधन विश्वामधल्या सर्व व्यक्तींचा, मग ते 1000 असतील, 2000 असतील, 5000 असतील, ओके, त्या सर्व व्यक्तींचं मिळून जे ऍक्च्युअल त्यांचं जे वयाच्या सरासरीचा मध्य असेल किंवा सरासरी असेल, ओके, त्याला पॅरामीटर असं म्हणतात. ओके, आपण या स्टॅटिस्टिकच्या आधारे पॅरामीटर कॅल्क्युलेट करतो. सॅम्पलच्या आधारे स्टॅटिस्टिक आपण तयार करतो, कॅल्क्युलेट करतो, आणि त्याच्या आधारे सॅम्पलकडून गोळा झालेल्या डेटाच्या माध्यमातून आपण स्टॅटिस्टिक्स कॅल्क्युलेट करतो, आणि या स्टॅटिस्टिक्सचा आधार घेऊन आपण पॉप्युलेशन पॅरामीटर इस्टिमेट करतो. येतो तुमच्या लक्षात? त्यामुळे म्हणजे ही प्रोसेस कशी होती लक्षात घ्या. सॅम्पलकडून डेटा गोळा करतो, त्या डेटावर आपण प्रक्रिया करतो, त्याचं वर्गीकरण करतो, त्याचे वेगळ्या प्रकारचे स्टॅटिस्टिकल गणित काढतो, बरोबर ना, मीन मोड मिडियन असेल, जे काय असेल ते आपण काढतो. ओके, त्याला स्टॅटिस्टिक्स असं म्हणतात, ते आपण कॅल्क्युलेशन करून काढतो, ते झालं स्टॅटिस्टिक्स. आणि या स्टॅटिस्टिक्सचा आधार घेऊन आपण पॉप्युलेशनच्या अनुषंगाने ते पॅरामीटर आपण इस्टिमेट करतो, ते झालं पॅरामीटर इस्टिमेशन. ओके, म्हणजे सॅम्पलचं वय 30 असेल तर आपण असं म्हणतो की कदाचित पॉप्युलेशनचं सरासरी वय सुद्धा 30च्या जवळपास असणार आहे, असं आपण निष्कर्ष काढतो. हे झालं पॉप्युलेशन पॅरामीटरचं एस्टिमेशन, हे पॉप्युलेशन पॅरामीटर ठरवणं. पहिली एरर होऊ शकते की इथे पॉप्युलेशन पॅरामीटर इस्टिमेट करत असताना सॅम्पल स्टॅटिस्टिक्सचा आधार घेऊन पॉप्युलेशन पॅरामीटर इस्टिमेट करण्यामध्ये होणारी चूक, ही पहिली एरर, की जी काही वेळेला ज्याला सॅम्पलिंग फ्लक्च्युएशन असं पण म्हणतात. ओके, की जी सॅम्पल जे आपण स्टॅटिस्टिक कॅल्क्युलेट केलंय तो स्टॅटिस्टिक्स कदाचित पॉप्युलेशन पॅरामीटर इस्टिमेट करण्यासाठी पुरेसं उपयोगी नसेल, फारसं उपयोगी किंवा तेवढी क्षमता त्याच्यामध्ये नसेल, आणि त्यामुळे ते योग्य रीतीनं पॉप्युलेशनचा पॅरामीटर इस्टिमेट करण्यामध्ये उपयोगी ठरत नाहीये. ओके, आणि त्यामुळे तिथे जी चूक झाली त्याला ती सुद्धा एक प्रकारची सॅम्पलिंग एरर आहे. या ठिकाणी एक चूक होऊ शकते. आणि दुसरी म्हणजे आपण ज्यावेळेला डेटा गोळा करतो, ओके, आणि सॅम्पलकडून आपण ज्यावेळेला डेटा गोळा करत असतो आणि सॅम्पल निवडतो आणि सॅम्पलकडून डेटा गोळा करत असतो, ओके, आणि त्यावेळेला तिथे जी चूक होत असते ती एरर, ओके, दुसरी एरर. म्हणजे एक असते ती स्टॅटिस्टिक्स वरून पॉप्युलेशन पॅरामीटर इस्टिमेट करताना होणारी एरर किंवा चूक, आणि दुसरी असते ती सॅम्पल निवडत असताना, सॅम्पल निवडीच्या प्रक्रियेमध्ये, किंवा जे सॅम्पल निवडले त्यांच्याकडून डेटा घेत असताना त्या डेटा कलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये, ओके, किंवा त्या सॅम्पल कडून घेतलेल्या डेटाच्या आधारे आपण पॉप्युलेशन कडून खरं तर डेटा घ्यायला हवा होता, पण आपण सॅम्पल कडून घेतोय, असं झाल्यामुळे कदाचित आपल्याकडून जे एरर होत आहेत ती दुसरी प्रकारची चूक. अशा दोन प्रकारच्या चुका सॅम्पलिंग एरर मध्ये होऊ शकतात. ओके, या सॅम्पलिंगच्या बाबतीत होऊ शकतात, त्यांना आपण सॅम्पलिंग एरर असं म्हणतो. ओके, हे सॅम्पलिंग एरर कुठे कुठे होतात तर या सॅम्पलिंग एररचे सोर्सेस आहेत ते स्त्रोत पुढील प्रकारचे आहेत. एक म्हणजे पॉप्युलेशन स्पेसिफिकेशन एरर. ओके, मुळात पॉप्युलेशनचं स्पेसिफिकेशन डिफाईन झालेलं नाहीये, तिथे चूक होऊ शकते. ओके, म्हणजे आपली नक्की पॉप्युलेशन कोण आहे हेच डिफाईन झालेलं नाहीये. नक्की कोण पॉप्युलेशन, त्या पॉप्युलेशन मध्ये नक्की कोण येतं, ओके, आणि पॉप्युलेशन नक्की किती आहे, केवढी आहे, हे डिफाईन झालेलं नसेल तर तिथे पॉप्युलेशन स्पेसिफिकेशन एरर येते, आणि त्यातून सुद्धा सॅम्पलिंग एरर घडून येते. त्यानंतर सॅम्पल फ्रेम एरर. ओके, सॅम्पलची चौकट तयार करत असताना, ओके, नक्की सॅम्पल कितीचं असावं, पॉप्युलेशन कितीचं आहे, एवढं आहे, समजा एक 10,000चं पॉप्युलेशन आहे. पॉप्युलेशन म्हणजे काय, संशोधन विश्व, संशोधनाशी संबंधित घटकांचा समुदाय किंवा समूह. ओके, त्याचं आकारमान किती आहे, समजा 10,000 लोकांचं आहे. ओके, आणि त्यातून आपण 1,000 लोकांचं सॅम्पल काढलं. ओके, ते सॅम्पल आपण जे कोणत्या पद्धतीने काढतो त्याला सॅम्पलिंग फ्रेम असं म्हणतात. ओके, ती सॅम्पल फ्रेम डिझाईन करत असताना त्यामध्ये चूक होऊ शकणं, ही एक एरर होऊ शकते, ही एक चूक होऊ शकते. ओके, याला सॅम्पल फ्रेम एरर असं म्हणतात. त्यानंतर तिसरी सिलेक्शन एरर. ओके, निवडीची चूक, सिलेक्शन एरर. ओके, सिलेक्शन एरर कशी होऊ शकते तर निवड करत असताना, ज्यावेळेला आपण निवड करतो त्यावेळेला निवड करत असताना काही वेळेला सॅम्पल निवडत असताना चुका होऊ शकतात. म्हणजे आपण रॅन्डमच्या ऐवजी ऍक्सिडेंटल सॅम्पलिंग घेतो. ओके, काही वेळेला असं होतं की आपण रॅन्डम सॅम्पलिंग आपण खरं तर केलं पाहिजे. म्हणजे त्याच्यावर आपल्या मनातल्या पूर्वग्रहांचा सॅम्पल निवडत असताना त्याच्यावर कुठल्या प्रकारचा प्रभाव पडता कामा नाही. खरं तर ती तटस्थपणे निवडली गेली पाहिजेत सॅम्पल निवडत असताना, सॅम्पल मधल्या घटक निवडत असताना. परंतु काही वेळेला आपण तितकं लक्ष देत नाही आणि तेवढे तटस्थपणे निवडत नाही, आणि त्यामुळे तिथे सिलेक्शन एरर घडून येते. ओके, त्यानंतर नॉन रिस्पॉन्स एरर. ओके, नॉन रिस्पॉन्स एरर म्हणजे एखादा घटक सॅम्पल मध्ये निवडला गेलेला असतो,
मात्र तो रिस्पॉन्सच देत नाही. आता सॅम्पलमध्ये तो घटक निवडला गेला म्हटलं त्याच्याकडून आपल्याला माहिती मिळाली पाहिजे, आकडेवारी मिळाली पाहिजे, पण तो आकडेवारी द्यायला तयारच नाही, तो तुम्हाला रिस्पॉन्डच करत नाहीये. ओके, आणि त्यामुळे त्याच्याकडला डेटा तुमचा राहिला, काही जणांकडून गोळा झाला आणि काही जणांनी तुम्हाला माहिती दिलीच नाही. पण सॅम्पल तुम्ही ते जे घटक ज्यांच्याकडून तुम्ही माहिती घेताय ते सॅम्पलमध्ये ऑलरेडी सॅम्पलचे घटक आहेत आणि त्यांच्याकडून डेटा मिळणं आवश्यक आहे, आणि तो डेटा तुम्हाला मिळालाच नाही, तर तिथे नॉन रिस्पॉन्स एरर घडून येते. ओके, आणि एकंदरीत सॅम्पलिंग एरर घडते, म्हणजे सॅम्पलच्या प्रक्रियेमध्ये एरर घडून येते. सॅम्पलची जी एकूण प्रक्रिया आपण निवडतोय किंवा तयार करतोय, सॅम्पलिंगचे वेगळे प्रकार आहेत, मल्टीस्टेज सॅम्पलिंग, बरोबर, क्लस्टर सॅम्पलिंग. ओके, या संदर्भातले व्हिडिओ आपण यापूर्वी केलेले आहेत, तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता किंवा बघितले असाल सुद्धा. तर ते त्या वेगळ्या स्टेजवर काही चुका होऊ शकतात, ज्याला आपण सॅम्पलिंग एरर असं म्हणतो. ओके, यातून सॅम्पलिंग एरर घडून येतात. ओके, हे सॅम्पलिंग एररचे स्त्रोत आहेत. ओके, पॉप्युलेशन स्पेसिफिकेशन मधून घडू शकते, की सॅम्पलर फेम घडून येऊ शकते, सिलेक्शन एरर घडून येऊ शकते, निवड करताना एरर घडून येऊ शकते, काही वेळेला रिस्पॉन्स न दिल्यामुळे घडून येते, का काही वेळेला सॅम्पलिंग जे एकंदरीत प्रक्रिया राबवत असताना एरर घडून येऊ शकते. ओके, आता ही सॅम्पलिंग एरर कमी कशी करायची, ओके, हे आपण थोडक्यात समजून घेऊया आणि मग आपण नॉन सॅम्पलिंग एररकडे जाऊया. सॅम्पलिंग एरर कमी कशी करायची, तर जेवढं लक्षात घ्या, आपण अंतिमतः सॅम्पल कशासाठी निवडतो, तर सॅम्पल कशासाठी निवडतो, तर आपण ते जे संशोधनाचं जे विश्व आहे, संशोधन विश्वामध्ये जे घटक आहेत त्यांच्या संबंधातले जे पॉप्युलेशन पॅरामीटर आहे ते एस्टिमेट करण्यासाठी आपण सॅम्पलचा आधार घेत असतो. ओके, त्यामुळे सॅम्पल निवडण्याचा मूळ हेतू हा सॅम्पल स्टॅटिस्टिक्स तयार करून त्याच्या आधारे पॉप्युलेशन पॅरामीटर एस्टिमेट करणं, हा त्याचा मूळ हेतू असतो, टेक्निकल किंवा तांत्रिक भाषेत बोलायचं झालं तर. ओके, आता आपण जेवढं पॉप्युलेशनच्या जवळ जाऊ, पॉप्युलेशन साईजच्या, सॅम्पल जेवढं पॉप्युलेशन साईजच्या जवळ असेल तेवढी सॅम्पलिंग एरर कमी होते. ओके, कारण कसं होतं, आपण सर्वच्या सर्व पॉप्युलेशन निवडलं. ओके, म्हणजे समजा तुमच्या एखाद्या संशोधनाशी संबंधित विषय आहे. ओके, समजा तुम्ही ज्या एरियामध्ये राहता, ज्या विभागामध्ये राहता किंवा ज्या वाडीमध्ये राहता, ओके, त्या वाडीमध्ये राहणाऱ्या लोकांवर या कोविड पॅन्डेमिकचा झालेला परिणाम, दुष्परिणाम किंवा परिणाम, या दृष्टिकोनातून तुम्हाला समजा अभ्यास करायचा आहे, फक्त तुमच्या वाडीपुरता. ओके, तुमच्या त्या छोट्याशा वाडीपुरता, तुम्ही राहताय त्या वस्तीपुरता तुम्हाला समजा अभ्यास करायचा आहे, कोविड पॅन्डेमिकचा त्या वाडीवर झालेला दुष्परिणाम, आर्थिक दुष्परिणाम, असं तुम्ही अभ्यास करता. आता या सिच्युएशनमध्ये तुमचं जे संशोधन विषय आहे ते तुमची फक्त वाडी आहे किंवा वस्ती आहे, आणि त्या वस्तीवर किमान एक 15-20 घरं असतील, 20 घरं असतील, आणि त्या 20 घरामध्ये मिळून समजा एक 50 माणसं असतील. ओके, किंवा एक 20-60 माणसं असतील असं आपण गृहीत धरूया, 60 माणसं असतील. आता हे 60 माणसांचं मिळून तुमचं संशोधन विश्व तयार झालं, ज्याला आपण पॉप्युलेशन असं म्हणतो. ओके, किंवा युनिव्हर्स असं म्हणतो, रिसर्च युनिव्हर्स किंवा रिसर्च पॉप्युलेशन म्हणतो. त्यात या 60च्या 60 लोकांकडून तुम्ही माहिती घेणार असाल तर तुमची सॅम्पलिंग एरर होण्याची शक्यता अजिबात नाही, कारण त्या सगळ्यांकडून तुम्हाला माहिती मिळणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे तुम्ही निष्कर्ष काढता आणि ते निष्कर्ष त्या सगळ्यांना लागू होणार आहेत, ते निष्कर्ष तुम्हाला सगळ्यांना लागू होणार आहेत. ओके, त्यामुळे तुम्ही जर या 60 लोकांकडून माहिती घेणार असाल तर तिथे सॅम्पलिंग एरर होण्याची शक्यता नाही. पण या 60 पैकी तुम्ही सॅम्पल निवडलं, समजा तुम्ही 10%, ओके, म्हणजे 6 जणांचं सॅम्पल निवडलं. आता 6 जणांचं सॅम्पल तुम्ही निवडताय, 6 जणांकडूनच माहिती घेताय, आणि 6 जणांकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे जो तुम्ही स्टॅटिस्टिक्स कॅल्क्युलेट करताय, मीन, मोड, मीडियन आणि जे काय असेल ते जे स्टॅटिस्टिक्स कॅल्क्युलेट करताय, त्याच्या आधारे तुम्ही 60 जणांसाठी जो पॉप्युलेशन पॅरामीटर आहे तो एस्टिमेट करणार आहात. मात्र एस्टिमेट करण्यामध्ये अंतर निर्माण होऊ शकतो. ओके, इथे काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, बरोबर आहे. त्यामुळे ही जी सॅम्पल साईज आणि पॉप्युलेशन साईज यांच्यामधलं अंतर जेवढं कमी होत जाईल तेवढी सॅम्पलिंग एरर कमी होते. यांच्यामधलं अंतर जेवढं वाढत जाईल तेवढी सॅम्पलिंग एरर वाढत जाते. सॅम्पल साईज आणि सॅम्पलिंग एरर यांच्यामधला जर संबंध सांगायचा झाला तर अशा प्रकारच्या आकृती असायला सांगता येईल. उभ्या अक्षरावर आपण जर सॅम्पलिंग एरर घेतली आणि आडव्या अक्षरात आपण जर सॅम्पल साईज घेतली आडव्या अक्षरावर, तर आपल्याला या दोघांमधला संबंध हा डावीकडून उजवीकडे उतरत जाणाऱ्या वक्राच्या माध्यमातून मिळतो. जसं सॅम्पल साईज तुम्ही कमी करता त्यावेळेला सॅम्पलिंग एरर वाढते, चुका होण्याची शक्यता वाढते, त्याला आपण सॅम्पलिंग एरर असं म्हणतो. ओके, जर सॅम्पल साईज तुम्ही वाढवत नेली, संशोधन विश्व इतका आहे, तर सॅम्पलिंग एरर एकदम कमी होते. म्हणजे समजा इथे येऊन हा वक्र मिळाला तर सॅम्पलिंग एरर एकदम कमी होते. ओके, त्यामुळे
सॅम्पलिंग एरर कमी करण्याचा मार्ग कोणता? तर सॅम्पल साईज मोठी घेणं. तुम्ही सॅम्पल साईज जेवढी मोठी घ्याल संशोधन विश्वाच्या किंवा युनिव्हर्सच्या, सॅम्पल साईज तुम्ही संशोधन युनिव्हर्सच्या किंवा पॉप्युलेशनच्या जवळ जाणारी जेवढी घ्याल तेवढी सॅम्पलिंग एररचे प्रमाण कमी होईल. जेवढी ती लांब असेल त्याच्याबद्दल अंतर जास्त असेल, म्हणजे सॅम्पल साईज आणि पॉप्युलेशन यांच्यामधलं अंतर जेवढं जास्त असेल तेवढं काय होईल, सॅम्पलिंग एरर वाढत जाईल. ओके, त्यामुळे सॅम्पलिंग एरर कमी करण्याचा हा हमखास मार्ग म्हणजे सॅम्पल साईज वाढवणं. ओके, कारण त्याच्या आधारे सॅम्पल साईज जर मोठी असेल तर त्या आधारे कॅल्क्युलेट केलेल्या स्टॅटिस्टिक्सचे पॉप्युलेशन पॅरामीटर आणि त्याच्या आधारे एस्टिमेट केलेले पॉप्युलेशन पॅरामीटर अचूक येण्याची शक्यता वाढते. ओके, आता आपण नॉन सॅम्पलिंग एरर म्हणजे काय ते समजावून घेऊया. ओके, नॉन सॅम्पलिंग एरर कुठे घडतात? तर ओके, नॉन सॅम्पलिंग एरर कोणत्या स्थितीमध्ये घडू शकतात? तर आपण नॉन सॅम्पलिंग एरर थोडक्यात समजावून घेऊया. ओके, कारण नॉन सॅम्पलिंग एरर म्हणजे पुढील प्रकारचे एरर की ज्या सॅम्पलशी संबंधित नाहीयेत मात्र संशोधनाच्या प्रक्रियेशी संबंधित असणाऱ्या इतर स्वरूपाच्या चुका आहेत, ज्याला आपण नॉन सॅम्पलिंग एरर असं म्हणतो. ओके, म्हणजे संशोधन सॅम्पलिंगशी संबंधित नसणाऱ्या, नमुना निवडीशी संबंधित नसणाऱ्या चुका, ओके, किंवा दोष, एरर्स. ओके, अशा कोणकोणत्या असू शकतात? कन्सेप्च्युअल एरर. ओके, कन्सेप्च्युअल एरर म्हणजे काय? तर तुमच्या संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये तुमची कन्सेप्ट डिफाईन जी तुम्ही करताय ती कन्सेप्ट जर तुम्ही चुकीची डिफाईन केली, तुमचा जो रिस्पॉन्डंट आहे, रिस्पॉन्डंट म्हणजे तुम्हाला माहिती देणारा किंवा उत्तर देणारा, तो अगोदर डिफाईन करायला पाहिजे. आणि तो डिफाईन करत असताना त्याची डेफिनेशन जर तुम्ही चुकीची टाकली, तुम्ही जर ती चुकीची घेतली तर त्यातून पुढे संशोधनाच्या प्रक्रियेची दिशा बदलू शकते. त्याला कन्सेप्च्युअल एरर असं म्हणतात. कन्सेप्ट म्हणजे संकल्पना. कन्सेप्ट म्हणजे संकल्पना. इथं कन्सेप्ट जर तुमची चुकीच्या असतील तर पुढे संशोधनाची दिशा बदलू शकते. उदाहरणार्थ तुमच्या त्या मगाच्या उदाहरणामध्ये तुम्ही काय करता आहात, तर आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्या वाडी वस्तीवर च्या लोकांवर जो परिणाम झालाय पॅन्डेमिकचा, तो तुम्ही आर्थिक परिणाम हे करता आहात. आता ही डेफिनेशन तुम्ही तुमचा जो त्याचा रिस्पॉन्डंट म्हणजे कोणता, तुमच्या वाडीवर राहणारा व्यक्ती, तुमच्या वाडी वस्तीवर राहणाऱ्या एखाद्या घरामधला व्यक्ती हा तुमचा रिस्पॉन्डंट किंवा तुमचा उत्तरदाता आहे ज्याच्याकडून तुम्ही माहिती घेणार आहात. आता हा जो रिस्पॉन्डंट आहे याची डेफिनेशन तुम्हाला क्लिअर करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमची वाडी कोणती हे स्पष्टपणे क्लिअर करावं लागेल. ओके, कारण खेडेगावांमध्ये वाड्या खूप जवळ असतात, त्यामुळे एक वाडी दुसऱ्यामध्ये कुठे मिसळली आणि कुठे संपली हे सांगता येत नाही. त्यामुळे एखादं घर या वाडीत येतं की त्या वाडीत हे सांगता येत नाही. आणि अशा वेळेला मग त्यामधून इथंच तुमची डेफिनेशन जर चुकली तर काय होतं, त्यातून कदाचित तो महत्वाचा घटक सुटून जातो किंवा नको असलेला इतर वेगळाच घटक त्यामध्ये येतो आणि त्यामुळे सगळा डेटा जो गोळा केलेला असतो तो सगळा डेटा करप्ट होतो म्हणजे काय, तो चुकीचा डेटा उपलब्ध होतो आणि त्यामुळे त्यातून प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. आणि अशा प्रकारचे कन्सेप्च्युअल एरर म्हणतात. यावर उपाय काय, तर कन्सेप्ट क्लिअर करणं, अगोदर संकल्पना एकदम स्पष्ट करून घेणं की जेणेकरून पुढे जाऊन कुठल्याही प्रकारची चूक किंवा कुठल्याही प्रकारचा संशोधन प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होणार नाही. त्यानंतर एरर्स ऑफ रेकॉर्डिंग और ट्रान्स्क्रिप्टिंग. ओके, काही वेळेला केअरलेसनेसमुळे किंवा निग्लिजन्समुळे डेटा कलेक्ट करत असताना तुम्ही ज्या आकडेवारी माहिती गोळा करत असता, त्या आकडेवारी माहिती गोळा करता, या आकडेवारी माहिती गोळा करत असताना तुम्ही आकडेवारी माहिती गोळा करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही वेळेला निष्काळजीपणा संशोधक करतो किंवा त्याचा प्रतिनिधी निष्काळजीपणा करतो, निग्लिजन्स दाखवतो, केअरलेसनेस दाखवतो. उदाहरणार्थ माहिती गोळा करताना समोरचा व्यक्ती जेवढ्या गांभीर्याने माहिती सांगतोय, समजा तुम्ही मुलाखत घेता आहात, ओके, आणि मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही त्याच्याकडून माहिती गोळा करत आहात, परंतु तो जे सांगतोय तुम्ही लिहितच नाही, तुमचं लक्षच नाहीये तिकडे. तो काहीतरी महत्वाची माहिती सांगतोय, महत्वाचे आकडे सांगतोय आणि तुमचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नाही आणि त्यामुळे तुमच्या त्या निष्काळजीपणामुळे तुम्ही ती महत्वाची माहिती नोंदवूनच घेत नाही आहात. असं जर घडलं, अशा प्रकारे असं देखील घडू शकतं. यातून जी चूक होते त्याला एरर ऑफ रेकॉर्डिंग किंवा ट्रान्स्क्रिप्शन असं म्हणता येतं. ओके, एरर ऑफ रेकॉर्डिंग किंवा एरर ऑफ ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे माहिती नोंदवण्यामधली चूक किंवा माहिती नोंदवण्यामधला दोष. ओके, तुम्ही जे माहिती नोंदवता त्या माहिती नोंदवण्याच्या प्रक्रियेमध्ये जो दोष निर्माण होतो, संशोधकाच्या किंवा माहिती गोळा करणाऱ्या प्रतिनिधीच्या निष्काळजीपणामुळे जो दोष निर्माण होतो त्याला एरर ऑफ रेकॉर्डिंग किंवा माहिती नोंदण्यामधील दोष असं म्हटलं जातं किंवा चूक असं म्हटलं जातं. त्यानंतर एरर ऑफ इनअॅक्युरेट मेजरमेंट. ओके, काही वेळेला चुकीच्या पद्धतीनं मेजरमेंट घेतली गेल्यामुळे, चुकीच्या पद्धतीनं मोजमाप किंवा माप घेतल्यामुळे किंवा आकडेवारी घेतल्यामुळे
जी चूक होते त्याला एरर ऑफ इनअॅक्युरेट मेजरमेंट, म्हणजे चुकीची आकडेवारी उपलब्ध करून घेणं किंवा उपलब्ध होणं, चुकीची मोजमापं घेणं, यासारखी चूक होऊ शकते. काही वेळेला संशोधकाला हा जो उत्तरदाता आहे, रिस्पॉन्डंट आहे, तो वेगळ्या प्रकारची माहिती उपलब्ध करून देत असतो, अनेक प्रकारची माहिती देत असतो. ओके, असंख्य प्रकारचे आकडे देत असतो, असंख्य प्रकारची माहिती देत असतो, आणि ते सगळे आकडे घेत असताना तुमच्याकडून काही वेळेला चूक होऊ शकते. इकडचा आकडा तिकडे, तिकडचा आकडा इकडे, असं काहीतरी वेगळं होऊ शकतं. यातून जी चूक होते त्याला एरर ऑफ इनअॅक्युरेट मेजरमेंट, चुकीची मोजमाप घेतल्यामुळे निर्माण झालेला दोष असं म्हणता येतं. ओके, त्यानंतर एरर ऑफ टोटलिंग. एरर ऑफ टोटलिंग म्हणजे काय, तर बेरीज करण्यामध्ये होणाऱ्या चुका. ओके, तुम्ही ज्यावेळेला ही सगळी आकडेवारी गोळा करता, ओके, ही आकडेवारी गोळा केल्यानंतर तुम्ही त्याचं क्लासिफिकेशन करता. ते क्लासिफिकेशन करत असताना तुम्हाला बेरजा, वजाबाक्या, गुणाकार वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, बरोबर ना. वयाची आकडेवारी, त्यांच्या बेरजा, त्यांचे भागाकार वगैरे अशा बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. इथं टोटलिंगच्या चुका होऊ शकतात. ओके, भले आपण अलीकडच्या काळात कॅल्क्युलेटरचा आधार घेतो, बरोबर ना, कम्प्युटरचा आधार घेतो, बरोबर आहे. प्रत्येक वेळेला काय आपण ते तोंडीच करतो असं नाही, पण तिथे सुद्धा कम्प्युटरला डेटा फीड करत असताना, कम्प्युटरला डेटा तो देत असताना, की कॅल्क्युलेटरवर ते आकडे मारत असताना, बरोबर ना, कॅल्क्युलेटर आकडे तिथे हे करत असताना, उमटवत असताना, तिथे पण काही वेळेला आपल्या हातून चूक होऊ शकते, ज्याला एरर ऑफ टोटलिंग असं म्हणतात. ओके, ज्यावेळेला आपल्याला भरपूर आकडेवारी अशा प्रकारे टोटल करायची असते त्यावेळेला एरर ऑफ टोटलिंग घडून येऊ शकते. ही नॉन सॅम्पलिंग एरर आहे. त्यानंतर एरर ऑफ ओमिशन. ओके, एरर ऑफ ओमिशन म्हणजे काय, ही वरची एरर ऑफ टोटलिंग म्हणजे बेरजेतली चूक, आणि एरर ऑफ ओमिशन म्हणजे काय, तर काही महत्वाचे घटक टाळल्यामुळे निर्माण होणारा दोष. ओके, काही वेळेला संशोधन प्रक्रियेशी संबंधित संशोधक किंवा त्याचा प्रतिनिधी ज्यावेळेला प्रत्यक्ष फील्डवर जातो, त्यावेळेला फील्डवर जाऊन लोकांची मुलाखत घेतो, आणि मुलाखत घेत असताना काही वेळेला तो महत्वाचे प्रश्न विचारायचे विसरून जातो, घाई गडबडीमध्ये महत्वाचे प्रश्न विसरून जातो, की त्याच्यासमोर काहीतरी वेगळी माहिती येते आणि त्यामुळे तो गोंधळून जातो आणि महत्वाचे प्रश्न विचारायचे विसरून जातो. त्याला एरर ऑफ ओमिशन असं म्हणतात. ओके, जे प्रश्न विचारले पाहिजेत, जे प्रश्न आपल्याला संशोधकांच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे ते न विचारता कुठले तरी भलतेच प्रश्न विचारणं. बऱ्याच वेळेला नवीन संशोधकांच्या बाबतीत हे असं होतं, कारण आपण नव्यानं संशोधन ज्यावेळेला करत असतो, नव्याने या क्षेत्रामध्ये येतो आणि आपल्याला फार उत्साह असतो, आणि उत्साहाच्या भरात आपल्याला लक्षात येतं की समोरचा माणूस काहीतरी वेगळीच माहिती सांगतोय. ओके, ही आतापर्यंत आपण ऐकलेलीच नाही. मग ती माहिती आपण ऐकत असतो, ते त्याची नोंदवत राहतो, आणि जे आपल्याला ऍक्च्युली हवंय, आपले संशोधनाचा जो आवाका अगोदर डिफाईन झालाय, बरोबर, अगोदर जो ठरलाय, त्यानुसार आपल्याला जे हवंय ते आपण विचारायचं विसरून जातो, असं होऊ शकतं. याला एरर ऑफ ओमिशन असं म्हणतात, की ज्यामुळे महत्वाची माहिती गाळली जाते, ओके, उपलब्ध होत नाही. ही एरर ऑफ ओमिशन आहे. ओके, त्यानंतर एरर ड्यू टू पर्सनल बायस की पर्सनल बियास ऑफ द इंटरव्ह्युअर. ओके, मुलाखत कर्त्याच्या व्यक्तिगत हेवे दाव्यांमुळं किंवा व्यक्तिगत त्याच्या बायसमुळं निर्माण होणाऱ्या चुका. ओके, काही वेळेला काय होतं की मुलाखत करता जो आहे, म्हणजे मुलाखत घेणारा जो मुलाखत घेणार आहे, संशोधक किंवा त्याचा प्रतिनिधी, याच्या मनामध्ये समोरचा जी व्यक्ती आहे त्याच्याबद्दल मनामध्ये अगोदरच काही ना काही अडी, काही ना काही पूर्वग्रह असतात. ओके, की हा माहिती हा कसले उत्तर देणार आहे, हा माहिती ह्या प्रश्नाचं उत्तर हा देणारच नाही, हा प्रश्नाचं उत्तर चुकीचं देतोय वगैरे, असे काहीतरी अगोदरचेच पूर्वग्रह असतात. ओके, आता सॅम्पलमध्ये ती व्यक्तीचं नाव आलंय म्हटल्यावर किंवा तो घटक आलाय म्हटल्यावर त्याला प्रश्न विचारले पाहिजे, म्हणून त्याच्यापर्यंत पोहोचत असतो. पण अगोदरचेच पूर्वग्रह असतात, आणि पूर्वग्रह असल्यामुळे तो योग्य रीतीनं ती माहिती उपलब्ध करून घेत नाही, योग्य रीतीनं प्रश्न विचारत नाही, प्रश्न तेवढे सिरियसली गांभीर्याने नोंदवत नाही, उत्तर गांभीर्याने नोंदवत नाही, त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, यासारख्या चुका होऊ शकतात. ओके, आणि त्यामुळे डेटा गोळा करण्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. ओके, या चुका कशामुळे घडून आल्या, तर जो मुलाखत करता आहे, म्हणजे मुलाखत घेणारा, त्या मुलाखत कर्त्याच्या वैयक्तिक मनातल्या अडीमुळे किंवा वैयक्तिक मनातल्या पूर्वग्रहांमुळे या चुका निर्माण झाल्या. ओके, ही सुद्धा नॉन सॅम्पलिंग एरर आहे. त्यानंतर एरर ऑफ कन्सिस्टन्सी. ओके, सातत्यामध्ये निर्माण होणारी अपूर्णता, त्या चूक, त्या दोष. ओके, काय होतं की डेटा हा कन्सिस्टंट नसतो, डेटामध्ये सातत्य नसतं. ओके, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही समजा तुमच्या संशोधनाच्या मध्ये तुम्ही जो डेटा गोळा करताय
त्याचे ज्या संशोधकांकडे जे सॅम्पल तुमचे ते वेगवेगळ्या ब्लॉकमधले आहेत. समजा तुम्ही एक 5 गावांमधल्या सॅम्पल, तुमची सॅम्पल्स 5 गावांमध्ये विभागलेली आहेत. वेगळ्या 5 गावांमध्ये तुमचे सॅम्पल्स आहेत. प्रत्येक गावामध्ये एक 20-20 सॅम्पल्स तुमचे आहेत आणि त्यांच्याकडून तुम्हाला किंवा तुमचे रिस्पॉन्डंट 5 गावामध्ये विभागले आहेत आणि त्यांच्याकडून तुम्हाला माहिती गोळा करायची आहे. आता समजा काही वेळेला काय होतं की या एका गावामध्ये घेतली, या लोकांकडून घेतली माहिती आणि दुसऱ्या गावामधून घेतलेल्या लोकांकडून घेतली माहिती, त्याच्यामध्ये काही कन्सिस्टन्सी नसते, सातत्य नसतं. यांच्याकडून आली इश्यू तोच असतो, ज्याच्याबद्दल माहिती विचारला तो घटक तोच असतो, परंतु त्यावर आलेली उत्तरं पूर्णतः वेगळी असतात आणि पूर्णतः विपरीत असतात. म्हणजे हा या गावात आलेला डेटा आणि या गावात आलेला डेटा पूर्णतः वेगळा, पूर्णतः भिन्न, विचित्र अशा प्रकारचा असतो. आणि त्यामुळे अशा वेळेला काय होतं, यालाच एरर ऑफ इनकन्सिस्टन्सी असं म्हणतात. सातत्याचा अभाव किंवा सातत्य नसल्यामुळे निर्माण होणारी समस्या असं त्याला म्हणता येतं, किंवा चूक असं त्याला म्हणता येतं. ओके, सातत्य नसल्यामुळे पुढे जाऊन निष्कर्ष काढण्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. ओके, तर या काही आपण नॉन सॅम्पलिंग एरर बघितल्या, नमुनेतर घडून येणाऱ्या चुका आपण पाहिल्या. ओके, या चुका कमी करण्याचा एकच मार्ग असतो, तो म्हणजे त्या पातळीवर काळजी घेणं, त्या पातळीवर ती चूक टाळण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करणं. ओके, याच दृष्टिकोनातून या चुका टाळल्या जाऊ शकतात.